कोकणातल्या मंदिरामध्ये भाविकांसाठी वस्त्रसंहिता किंवा वेशभूषा नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे आणि ते मंदिर आहे पावस येथील स्वामी स्वरूपानंदांचं। अर्थात ज्या वेळेला भाविक इथं दर्शनासाठी येतील स्वामी स्वरूपानंदांच्या त्यावेळेला त्यांना दर्शन घेताना ही वस्त्रसंहिता किंवा वेशभूषा नियमावली पाळावी लागणार आहे। साधारणपणे 1 जुलै 2025 पासून ही नियमावली लागू करण्यात आलेली आहे। ज्यावेळेला आपण स्वामी स्वरूपानंद दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेला प्रवेशद्वारावरतीच हा बॅनर किंवा हे होर्डिंग जे आहे सध्या अशा पद्धतीनं लावण्यात आलेलं आहे आणि यावरती साधारणपणे पुरुषांनी कोणत्या प्रकारचे कपडे घालायचे आहेत किंवा स्त्रियांनी कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करायचे आहेत ते देखील दाखवण्यात आलेलं आहे। शिवाय नियमावली देखील वरती लिहिण्यात आलेले आहे। त्यामध्ये साधारणपणे 3 नियम आहेत। पहिला नियम आहे तो जो ट्रिप मूडमधले जे कपडे असतात साधारणपणे फिरायला निघताना जे घातले जातात ते टाळावेत असं म्हटलेलं आहे। शिवाय बऱ्याच वेळेला गुडघ्यांच्या वरचे स्कर्ट्स किंवा ड्रेसेस परिधान करून किंवा काही फिरण्यासाठी ज्या वेळेला पर्यटक भाविक येतात तेव्हा ते हाफ पॅन्ट देखील घालतात, सो ते देखील टाळावं असं म्हटलेलं आहे। आणि एक टी शर्ट जे असतात त्याच्यावरती अनेक वेळेला काही आक्षेपार्ह चित्र असतं किंवा काही भाषा लिहिलेली असते, काही शब्द असतात। साधारणपणे अशा भाषा किंवा असे चित्र आक्षेपार्ह चित्र असलेले कपडे देखील टाळावेत असं देखील या नियमावलीमध्ये म्हटलेलं आहे। 1 जुलै 2025 पासून ही नियमावली भाविकांसाठी लागू असणार आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, पावस, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।